नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सप्ताह आणि वर्षभर संविधान प्रचार प्रसार वार्षिक आराखड्यानुसार कोणकोणते कार्यक्रम आणि कोणकोणते उपक्रम साजरे करावेत याबद्दलचाच माहिती सांगणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला घर बसल्या केलं जातं, तेही मोफत. मित्रांनो, उपरोक्त विषयाच्या अनुरूप सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या 30 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सप्ताह साजरा करण्याबाबत आदेश संदर्भ क्रमांक 1 नुसार प्राप्त आहे. त्या अनुषंगानं सर्व प्रशासकीय विभागांना खालील कार्यक्रम घेण्यासाठी आदेशित करण्यात येते की कोणकोणते कार्यक्रम आहेत ते आपण प्रत्येक दिवसावार या ठिकाणी पाहणार आहोत. दिनांक 8 एप्रिल 2026 या दिवशी सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांनी आपल्या स्तरावर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाबाबत माहिती देणं. दिनांक 9 एप्रिल या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महाविद्यालय, शाळा, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवर तसेच सन 2026 हे वर्ष महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्या निमित्तानं चौदार तळे महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्या अनुषंगानं मानवी हक्कांचं महत्त्व प्रतिपादन करणारं व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी विविध प्रकारच्या स्पर्धा या दिवशी या स्पर्धांचं आयोजन करणं. 2. संत गाडगेबाबा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा महाराज यांच्या कार्याचं महत्त्व प्रतिपादन करणारे व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादींचं आयोजन या दिवशी करण्यात यावे. 3. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचं सामुदायिक वाचन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व संविधानाच्या घोषणा देऊन शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे सुविचार व संविधानाची घोषवाक्य प्रत्येक कार्यालयांमध्ये कार्यालयांच्या सभोवताली सर्वांना दिसेल अशा दर्शनी ठिकाणी लिहावीत. दिनांक 10 एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या समता दूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचं प्रबोधन करणं. सन 2026 हे वर्ष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं द्विशताब्दी वर्ष असल्यानं महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करणं. महात्मा ज्योतिबा फुले यांचं सामाजिक कार्य याविषयी शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, गीत गायन, शाहिरी पोवाडे 11 एप्रिल या दिवशी आयोजित करावे. दिनांक 12 एप्रिल या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शाळा, महाविद्यालय, संविधान जागर, भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणं, जसे की संविधानाची निर्मिती, संविधान निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषतः मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य याविषयी व्याख्यानं आयोजित करणं. यासाठी किमान 60 ते 90 मिनिटे असा कालावधी असावा. दिनांक 13 एप्रिल या दिवशी आपल्या तालुक्यांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करणं. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये
स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबवणं. दिनांक 14 एप्रिल या दिवशी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, ग्रामपंचायती मधील सर्व कर्मचारी, तलाठी, शाळेमधील शिक्षक, मुख्याध्यापक, महाविद्यालयामधील प्राध्यापक, प्राचार्य यांनी बॅनर, पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी करत रॅली काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व सर्व कार्यालयांच्या समोर रांगोळी काढावी व इतर कार्यक्रम अर्थात व्याख्यान, चर्चासत्र सदर कार्यक्रमात संबंधित लोकप्रतिनिधींना व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या अशासकीय निमंत्रित सदस्यांना निमंत्रित करावे. महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष म्हणून दिनांक 20 मार्च 2026 पासून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्तानं चौदार तळे महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्या अनुषंगानं मानवी हक्कांचं महत्त्व प्रतिपादन करणारे व्याख्याने आयोजित करावे. स्थानिक पातळीवरील मंडळे, संस्था, संघटनांनी आयोजित केलेल्या जयंती, मिरवणूक, प्रबोधनात्मक उपक्रमांमध्ये कार्यक्रमामध्ये 11 एप्रिल ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्व कार्यालयीन प्रमुखांनी स्वतः सहभागी व्हावे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे समारोप करावा. सदर कार्यक्रमाचा समन्वय साधण्यासाठी विस्तार अधिकारी पंचायत व विस्तार अधिकारी शिक्षण यांना पर्यवेक्षी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचारी यांनी प्रत्येक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सुपूर्द करतानाची मोठी प्रतिमा व सेल्फी स्टँड कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दररोज सेल्फी स्टँड सोबत फोटो काढण्यात यावा. तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संविधान प्रचार प्रसाराचं वार्षिक आराखड्यानुसार नियमितपणे कार्यक्रम राबवावे. सर्व कार्यक्रमांना, उपक्रमांना कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण पातळीवरील कार्यक्रमांना कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वस्त धान्य दुकानदार, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी यांनी सर्व कार्यक्रम सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत उपस्थित राहणं बंधनकारक आहे. सर्व कार्यक्रमांचे जिओ टॅगिंग फोटो व व्हिडिओ दररोज नियमितपणे समाज कल्याण विभाग, पंचायत समिती या विभागाकडे पाठवण्यात यावे. मित्रांनो, हे होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सप्ताह दिन आणि वार्षिक विविध उपक्रमांची अंमलबजावणी याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आपण हजारो नवीन सूत्रसंचालक आपण घडवायचं ठरवले, त्याचबरोबर वक्ता देखील आपण या चॅनेलच्या माध्यमातून घडवतोय. या मिशन मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.